ते आम्ही सांगतो की काही घडामोडी होऊ शकतात किंवा होतील. तर पूर्णपणे राहुल गांधी नरेंद्र मोदी कशा प्रकारे निवडून आले किंवा 50 लोकसभा निवडणुकांवर हे त्यांनी उघड केलेले आहे. म्हणजे तोंड लपवायची पाळी या लोकशाहीमध्ये भारतीय जनता पक्षावर आली. म्हणजे जे राहुल गांधीने जे बॉम्ब टाकले त्या बॉम्ब मध्ये त्यांच्या अंकुच्या चिंगडा उडालेल्या खुलासे कसले करत स्पष्ट दिसतंय काय आणि अनेक विषयावर चर्चा झाली. मुख्य लक्ष होतं किंवा सगळ्यांना उत्सुकता की महाराष्ट्रात दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. आता तर सुरुवातही त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात एकत्र येण्याची बेस्ट कामगार कस्टडी निवडणुकीत दोनही ठाकरे बंधूंचे पॅनल एकत्र लढत आहे. अशा वेळेस राज ठाकरे उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीची राहुल गांधींना काही स्पष्टता देण्यात आली. माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची युती आहे हा इंडिया ब्लॉकचा विषय, हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती राष्ट्रीय स्तरावर कधीच चर्चा होत नाही. मग तुमची समोर काय एनडीए असेल किंवा तुमची महायुती असेल त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांवर चर्चा होणार नाही. काही लोक जाऊन दिल्लीत त्यांचे पक्षप्रमुख बसलेले असल्यामुळे जात असतात चर्चा करत असतात. पण या दोन प्रमुख बंधूंचा एकत्र येण्याचा निर्णय माननीय राज आणि उद्धव साहेबांनी घेतलेला आहे तो समजतात असं त्यांनी सांगितलेलं आहे एखाद्या विषय. पण असं त्या विषयावर चर्चा होते कारण की महाराष्ट्राची एक मोठी कामं राहतात. तर त्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये प्रत्यक्ष विषयावर चर्चा होते आणि मला असं वाटतं दोन बंधू एकत्र येण्याबद्दल इंडिया आघाडीमध्ये कोणालाही आक्षेप नाही. काँग्रेसला आक्षेप नाही. मला सूत्र असं दिसलं की कोणालाही आक्षेप असण्याचं कारण नाही. दोन बंधू एकत्र येतात आक्षेप काय मराठीच्या प्रश्नावर हर्षवर्धन सपकाळे जिल्ह्यातलं काँग्रेसचं महाराष्ट्रातलं युनिट सुद्धा मराठीच्या प्रश्नावर तीच भूमिका केलेली आहे. त्यांची साहेब राजकीय विषयावर मराठीच्या विषयावर आक्षेप नाही पण राजकीय विषयावर आम्ही राजकीय दृष्ट्या एकत्र आलेलो आहोत. त्याचा केंद्रबिंदूच मराठी आहे ना. त्याचा केंद्रबिंदू जो आहे तो मराठी भाषा मराठी अस्मिता मराठी स्वाभिमान मराठी माणूस महाराष्ट्राचं रक्षण हाच आहे. वेगळा विषय काय याच्यामध्ये पवार असतील माननीय शरद पवार जी असतील किंवा राज्याचे काँग्रेसचे प्रमुख हर्षवर्धन सपकाळे असतील या सगळ्यांच्या भूमिका मराठी भाषा अस्मिता आणि मराठीवरती होणारी सक्ती इतर भाषांमध्ये या संदर्भात समान आहे. आम्ही सगळे एकत्र आलो होतो त्यासाठी ना. त्याच्यामध्ये जर आम्ही काही स्थानिक मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि मुंबई वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी काही एकत्र भूमिका घेण्याचं ठरवलं असेल तर संपूर्ण देशातल्या मराठी प्रेमी जनतेला स्वाभिमानी जनतेला त्याचा आनंद नाही. पण राज ठाकरेंची परप्रांतीयांविरोधातील भूमिका ही काँग्रेसला पटेल. राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या विरुद्ध कोणती भूमिका घेतली नाही. कधी काळी शिवसेनेवरती आरोप होत महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी बोलता आलं पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांग अशा प्रकारचं आंदोलन त्या बंगालमध्ये त्याची माहिती बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये भाषा आंदोलन सुरू केलंय फक्त बंगाली. तामिळनाडूमध्ये दक्षिणेत हेच आंदोलन सुरू आहे. तुम्ही मराठी आणि महाराष्ट्रावरच का आक्षेप घेताय आणि मराठी बोलतोय म्हणून मराठी बोला असं सांगतोय म्हणून मराठी बोलणार नाही असं जेव्हा सांगितलं जातं महाराष्ट्रात तेव्हा त्यांच्या विरुद्ध लोकांचा रागाचा भडका उडतो आणि तो स्वाभाविक. रावसाहेब उद्धव ठाकरेंचं दिल्लीतलं एक विधान त्यात ते असं म्हणतं आहे की दोन बंधू एकत्र यायला त्यांचे ते समर्थ आहेत तिसऱ्या कोणाची गरज नाही. पण अशा राजकारणात आपले जे जुने मित्र पक्ष आहेत नव्या मित्रांना सोबत घेताना जुन्या मित्रांनाही विश्वासात घेणं हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना हे पटत नाही का किंवा काही आवश्यकता वाटत नाही. सगळ्यांशी चर्चा करतो आम्ही सगळ्यांशी चर्चा करतो. हा तुमचा जो
प्रश्न आहे हा चुकीचा प्रश्न. महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली आणि इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकांसाठी तयार झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अद्याप अशी कोणती आघाडी निर्माण झाल्याचं असेल म्हणजे मला सांगा तुम्ही. प्रत्येक महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये स्थानिक आघाड्या निर्माण होत असतात. हा आतापर्यंत इतिहास. अगदी स्थानिक त्यात राजकीय पक्ष सुद्धा अनेकदा नसतात. त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार हे त्या त्या शहरातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना असतात. मुंबई हा विषय सगळ्यांपेक्षा वेगळा असल्यामुळे मुंबईबाबत माननीय उद्धवजी आणि राज हे स्वतंत्र भूमिका घेण्यास समर्थ. तुम्ही उद्योगांच्या दिल्ली दौऱ्याविषयी आणि ते जे प्रेझेंटेशन आहे त्याविषयी सांगितलं ते ज्या ठिकाणी बसले त्याबद्दल तुम्ही म्हणाला. पण त्यांना जे स्थान देण्यात आलं ज्या ठिकाणी ते बसले त्यावेळेला आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. फडणवीस असं म्हणतायत की जेव्हा उद्धव ठाकरे आमच्या सोबत होते त्यावेळेस आमच्या नेत्यांपेक्षाही त्यांना सन्मानाची मानाची वागणी फडणवीसांनी आम्हाला अक्कल शिकवण्याची गरज नाही आणि एवढा पुळका दाखवण्याचं कारण एक लक्षात. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचं पाप केलेलं, ज्यांनी मराठी माणसाचं संघटन फोडून तो नजराणा अमित शहाच्या पायाशी टाकलेला, त्या लोकांनी आम्हाला स्वाभिमानाच्या गोष्टी सांगू नयेत. आम्ही स्वाभिमानी आहोत. आम्ही आमच्या पायावर स्वाभिमानाने उभे आहोत. आम्ही लाचार नाही कधी कोणाला. आम्ही गेलो, आम्ही आमच्या अटी आणि शर्तींवर दिल्लीचा आम्ही आमच्या अटी आणि शर्तींवर दिल्लीचं राजकारण करतो. आम्ही कोणाची लाचारी करत नाही हे फडणवीसांना चांगलं माहिती आहे आणि आम्ही लाचारी करत नाही म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाला स्वीकारून स्वतंत्रपणे उभे राहतो. तुम्ही आमचा अपमान करण्याचा प्रयत्न केला अमित शहानी, देवेंद्र फडणवीसांनी. त्याच्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे भूमिका आणि त्या भूमिकेची आम्ही ठाम आहोत. आम्हाला लाचारी पत्करायची असतात आम्ही खरंच तुमच्या मागे एक शेपटा हमत करू असतो ना, असे इतर लोक फिरत आहेत. आम्ही तुमच्याशी लाचारी करायच्या आणि हिंदी पक्ष आमचा आणि तो जो गट आहे लाचारांचा तो शेपट्या हलवत तुमच्या मागे दिल्लीत फिरतो आहे. आम्ही त्यातले नाही. लक्षात घ्या मिस्टर फडणवीस, तेव्हा आम्हाला या बाबतीत ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नका. राऊतसाहेब, काल वरळीमध्ये कसा प्रसंग घडला की आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच वेळेस नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात आमने सामने आले. संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती. महापालिका निवडणुका आता दृष्टिक्षेपात आहेत. कदाचित हा संघर्ष पुढच्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक आमदार जे आहेत म्हणजे सुनील शिंदे यांच्या मुलाविरोधातही गुन्हा दाखल झालेला आहे. कोणत्याही संघर्षाला तयार. जर कोणाला आमच्याशी संघर्ष करायचा असेल तो सगळा विषय मला दाखवतो तर कोणताही संघर्ष आमची त्या संघर्षाला तयार. जर आम्ही तुम्ही पाहिलेल्या निवडणूक आयोगाशी आम्ही संघर्ष करतो तर हे संघर्ष आमच्या रस्त्यावरच्या शिवसेनेच्या पाठीला पुजलेले आहेत ना. वेळी कोळीवाड्याने माननीय आदित्य ठाकरे असताना राज्याचे डेप्युटी पोलिसांचा फौजफाटा जाऊन दादागिरी करत असतील त्याची दादागिरी बोलून टाकतो. आता सांगा, हा दादागिरी करूच नका. तुमची दादागिरी तुमचे फडणवीसच बोलून करतायत. आणखी एक विषय असा होता की मुंबई किंवा पुण्यात आसपासच्या MMR रिजनमध्ये कबूतर हा विषय आता अस्मितेचा विषय बनला आहे. एवढी बंदी असूनही आज दादरमधला एक प्रकार आहे. लालबाग मधून एक व्यक्ती येते, जैन समुदायापैकी आहे. कबुतरांना खाणं तिथे दिलं जातं आणि असं म्हटलं जातं की आणखी 12 गाड्या येणार. गाडीच्या टपावर बसून म्हणजे जिथे बंदी आहे तिथे ही मंडळी आता गाडीच्या टपावर बसून फडणवीसांनी याच्यात हिंमत व्यक्त करावं. राज्याचे फडणवीस नक्की कुठे कुठे शेपूट घालणार आहे किंवा त्यांचं सरकार कुठे कुठे शेपूट घालणार आहे हे त्यांनी एकदा यादी जाहीर करावी. ठीक है, बोलिए क्या. तो हिंदी में जानना चाहेंगे जो है उद्धव ठाकरे जी का जो है दिल्ली दौरा था, अब इस दौरे में थे, दौरे को लेकर काफी जो है टिप्पणी की जा रही है. नहीं, कोई टिप्पणी नहीं है कि आप लोग को टिप्पणी करना छोड़ दीजिए. उद्धव जी 3 दिन दिल्ली पे थे, दिल्ली में थे, इंडिया ब्लॉक की मीटिंग में शामिल हुए. राहुल गांधी जी के निवास स्थान पर जो स्नेह भोजन का कार्यक्रम हुआ वहां एक प्रेजेंटेशन दिया चुनाव वोट चोरी के बारे में.
वहाँ हम सब लोग प्रेजेंटेशन देखकर बहुत प्रभावित हुए और बहुत सी बातें महाराष्ट्र और देश के राजनीति के बारे में हमने चर्चा भी की। वहाँ हम लोगों ने अलग से चर्चा की, तो हमारे साथ समझ आता है कि दौरा पूरी तरह से सफल। सर किस प्रकार की चर्चा थी, क्योंकि राज ठाकरे हो उद्धव ठाकरे हो महाराष्ट्र में एक साथ, राज ठाकरे जी उद्धव ठाकरे जी का एक साथ आना ये दोनों का व्यक्तिगत निर्णय है। महाराष्ट्र के लिए, मराठी मानुष के लिए और महाराष्ट्र के स्वाभिमान के लिए दो ठाकरे बंधु अगर एक साथ आते हैं तो उससे देश भर में स्वागत उसका हो रहा। सर कबूतर खाने को लेकर जो है जा गाना लगा 11 तारीख को एक मोर्चा निकलने वाला है इंडिया अलायंस का केंद्रीय चुनाव आयोग के केंद्रीय कार्यालय। चुनाव आयोग के खिलाफ, उनके घोटाले के खिलाफ राहुल गांधी जी ने एक मुहिम छेड़ी, एक संघर्ष, एक युद्ध छेड़ा और उसका एक परिणाम 11 तारीख को एक मोर्चा हमने तय किया है। शिवसेना उस मोर्चा में शामिल